आणखीन एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट म्हणजे डिप्रिशिएशन. आपण 11वीमध्ये अभ्यास केला आहे. डिप्रिशिएशन इज अ नॉमिनल अकाउंट इन डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट. म्हणजे डिप्रिशिएशन कशावर चार्ज करतो? फिक्स असेटवर. मग फिक्स असेट कुठले आहेत? मशिनरी, बिल्डिंग, हे जे आहेत हे काय आहेत? फर्निचर, फिक्स असेट आहेत. मग याच्यामध्ये आपण काय करतो? डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ म्हणजे त्याचा घसारा झीज काढत असतो. म्हणजे ती काय करायचे? त्या असेटची काय होत असते? व्हॅल्यू कमी होत असते. आणि मग तो घसारा काढलेला असतो, डिप्रिशिएशन काढलेला असतो. मग तो आपण म्हणतो ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे आपण 11वीमध्ये शिकलेलो आहोत. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की डिप्रिशिएशन म्हणजे शो ऑन द डेबिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेणे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे फिक्स असेट दिलेले आहेत त्या फिक्स असेटमधनं लेस करणे. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये जी आपल्याला पर्टिक्युलर असेट दिली असेल, उदाहरणार्थ बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, तर याच्यावर आपल्याला जर डिप्रिशिएशन विचारलं असेल तर ते काय करायचं? असेट साईडला लेस करायचे. उदाहरणार्थ मशिनरीची किंमत दिलेली आहे, प्लॅन्ट अँड मशिनरी 1,00,000 आणि डिप्रिशिएशन दिलं आहे 10%. मग 1,00,000वर 10%ने किती येतात? 1 कमी केले तर 10,000. म्हणजे असेट साईडला 1,00,000 लेस डिप्रिशिएशन 10,000 म्हणजे आउटर कॉलमला किती येणार? 90,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की लेस फ्रॉम द पर्टिक्युलर असेट इन बॅलन्स शीट असेट साईड. म्हणजेच काय? बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे पर्टिक्युलर असेटवर डिप्रिशिएशन चार्ज केलेलं आहे त्याच्यामधनं लेस करणे. 10वा आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शो टू द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट घ्यायचं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जर आपण सेपरेट अकाउंट तयार केलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स हा क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मग त्याच्यामध्ये आपण ॲड करतो. म्हणजे क्रेडिट साईडला म्हणजे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. उदाहरणार्थ ए पार्टनरचं 60,000, बी पार्टनरचं 40,000 आहे. मग 60,000वर 5%ने किती येतात? 6×5 = 3,000. 40,000वर 5%ने किती येतात? 2,000. मग हे 3,000, 2,000 पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर करंट अकाउंट दिलं तर कॅपिटलच्या ऐवजी करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणे. किंवा बॅलन्स शीटच्याच लाईफ साईडला जर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार केलं नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला त्या पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ॲड करणे. म्हणजे या ठिकाणी P&Lच्या डेबिटला उदाहरणार्थ मी सांगितलं 3,000 आणि 2,000, तर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ए 3,000, बी 2,000, टोटल 5,000. म्हणजे अशा पद्धतीने नोंद करणे आवश्यक आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे आपल्याला या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स शक्यतो आपल्याला या ठिकाणी क्वचित प्रसंगी ॲडजस्टमेंट विचारली जाते. जर पार्टनरने उचल घेतली असेल, त्याच्यावर व्याज आकारला असेल, तर तो एक इन्कमच आहे. कारण स्वतः पार्टनरने त्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये इंटरेस्ट आकारलेला आहे. जर तुम्ही स्वतःच्या बिझनेसमधनं माल घेतला असेल, इतर काय घेतलं असेल, तर त्याच्यावर व्याज आकारला असेल तर तो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे. आणि मग हा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स काय करणे? तर पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेणे किंवा बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला कॅपिटल किंवा करंट अकाउंटमधनं लेस करणे. दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर आपल्याला टक्केवारीमध्ये दिलं, डेट इज नॉट गिवन, जर तारीख दिली नसेल तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ओनली 6 मंथ. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला 6,000 आहे, 6,000वर 10%ने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आला 600. आपल्याला टक्केवारीमध्ये सांगितलं आहे, म्हणजे या ठिकाणी 600च्या ऐवजी किती घ्यायचे? 6 मंथचे 300 रुपये. तर अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन, इंटरेस्ट ऑन बँक लोन जर विचारला असेल, तर बँकेकडून कर्ज घेतलं असेल किंवा इतर त्रयस्थ व्यक्तीकडून कर्ज घेतलं असेल तर बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला लोन टेकन किंवा बँक लोन किंवा बँक ओव्हरड्राफ्टमध्ये ॲड करणे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट दिला असेल किंवा लोन घेऊन दिला असेल तर हा इन्कम आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला घ्यायचा. अजिबात इन्व्हेस्टमेंटमध्ये कुठेही ॲड करायचे नाही, सेपरेट लिहायचं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर जर दिला असेल आपल्याला किंवा ॲक्सिडेंट दिला असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर त्याच्यावर क्लेम दिला असेल तर क्लेम मिळाला असेल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. आणि त्याच्यातला ॲक्च्युअल किती लॉस झाला आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. उदाहरणार्थ 10,000 रुपयाचा माल जळाला आहे, मग बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 10,000.
इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल मिळणारे 8,000. मग बॅलन्स शीटच्या आर्सेट साईडला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000 आणि मग 10,000मधनं 8,000चा इन्शुरन्स मिळणारे म्हणजे 2,000 रुपयाचा लॉस झाला आहे. लॉस बाय फायर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि जर पुढच्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं आहे की अनइन्शुअर्ड गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ॲक्सिडेंट, जर या ठिकाणी माल जळाला असेल किंवा अपघाताने मालाचं नुकसान झालं असेल आणि त्याच्यावर इन्शुरन्स क्लेम जर नसेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. म्हणजे लॉस बाय फायर, लॉस बाय ॲक्सिडेंट याच्यामध्ये जी काही रक्कम येईल ती पूर्ण रक्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घेणे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणे. गुड स्टोलन, माल जर चोरीला गेला त्याच्यावर मध्ये पण इन्शुरन्स क्लेम नसेल तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ही एक प्रकारची जाहिरात आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. जर ॲडव्हर्टाइजमेंट दिली असेल तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ते ॲड करा, नाही दिली तर सेपरेट लिहा. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स विड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. नेहमीप्रमाणे आपण एक लक्षात घ्या की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला एकतर परचेसमधनं लेस करा, मग परचेसमधनं लेस करायची नसेल तर डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणे. म्हणजे आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की ॲड लेस करण्यापेक्षा डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये च्या डेबिट साईडला घेणे. आणि जर बॅलन्स शीटच्या लाईट साईडला घेणार असाल तर ते लेस करणे. तर पुढचा इफेक्ट आहे अनरेकॉर्डेड परचेस. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय, 31 मार्चपर्यंत माल खरेदी केला आहे पण परचेस बुकमध्ये नोंद नाही. ज्या व्यक्तीकडून माल खरेदी केला आहे त्या संड्रिकेटर्समध्ये पण नोंद नाही, त्याला अनरेकॉर्डेड परचेस म्हणतात. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला अनरेकॉर्डेड परचेस ॲड करणे आणि बॅलन्स शीटच्या लाईट साईडला संड्रिकेटर्समध्ये ॲड करणे. याच्या उलट अनरेकॉर्डेड सेल्स, कस्टमरला माल विकलेला आहे पण नोंद नाही, सेल्स बुकमध्ये नाही, सन्ड्री डेटर्समध्ये नाही. मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला सन्ड्री डेटर्समध्ये अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करणे आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्समध्ये ॲड करणे. म्हणजे या पद्धतीने जे ॲडजस्टमेंट आहेत याचा आपण अभ्यास करायचा आहे. ॲडजस्टमेंट आपल्याला खूप दिलेला आहे. आपल्याला जसजसा प्रॉब्लेम शिकवला जाईल त्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जाईल. लक्षात घ्या, भरपूर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, फक्त ज्या ठराविक महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट आहेत त्याचंच सांगितलेलं आहे. उद्यापासून आपण पहिल्या प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत.